काय असेल आजचे भविष्य, कसा असेल आजचा दिवस, समस्यांचे समाधान साधूया संवाद भविष्यावर। नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना, नवीन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। VCN न्यूज प्रस्तुत संवाद भविष्यावर या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे। प्रेक्षक हो, दर दिवसाप्रमाणे आज सुद्धा आपण 12ही राशींचा आढावा घेणार आहोत। त्यानंतर तुमच्या काही समस्या आलेल्या आहेत, तुमच्या काही तक्रारी आहेत, त्या सर्व समस्यांचं सर्व तक्रारीचं आपण निरसन करणार आहोत। आणि या सर्व तक्रारींचं तसेच समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्योतिष्य अभ्यासक, ज्योतिष्य दैवज्ञ श्री कुशल लोटे सर। नमस्कार सर। नमस्कार, स्वागत आहे तुमचं संवाद भविष्यावर या कार्यक्रमात। धन्यवाद सर। तर सगळ्यात पहिले आपण घेणार आहोत राशी भविष्यांचा आढावा। सगळ्यात पहिली आपली राशी आहे मेष राशी। मेष राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण बघणार आहोत। मेष राशीच्या जनसंपर्कामधील आज लोकांना तुम्हाला खूप जास्त फायदा मिळणार आहे। जनसंपर्काशी रिलेटेड म्हणजेच राजकारणी क्षेत्राशी रिलेटेड किंवा सामाजिक क्षेत्राशी रिलेटेड जे काही मेष राशीतील लोक राहतील त्यांना आज तुम्हाला खूप जास्त फायदा मिळण्याचे योग चालत आलेले आहे। व्यापारी वर्गांसाठी सुद्धा आज तुम्हाला प्रगतीचा मार्ग सुकर झालेला आहे। थोडासा आज स्त्री वर्गांसाठी मात्र तुम्हाला चिडचिडपणा वातावरणात दिसणार आहे। तुमच्या घरामधले वातावरण आज थोडंसं तुमच्यासाठी अनुकूल परिस्थितीमध्ये नसल्यामुळे तुमचे कार्य आज थोडं कम होताना त्रास होणार आहे। तो संपूर्ण दिवस हा मेष राशीवाल्यांचा असा असणार आहे। काय आहे मेष राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत। आज मेष राशीचा शुभांक आहे 4 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे पिवळा। यानंतरची आपली पुढची रास येते आहे वृषभ रास। वृषभ राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण बघणार आहोत। नोकरीच्या बाबतीत आज तुम्हाला थोडंसं शांत चित्ताने काम करणं फायद्याचं राहणार आहे। तुम्हाला आज बढोतरीचे सुद्धा योग चालत आलेले आहे। काही कामामध्ये तुम्हाला थोडासा त्रास जाणवेल, मात्र तुम्हाला संध्याकाळनंतरचा काळ हा तुमच्या घरगुती जीवनासाठी, कौटुंबिक जीवनासाठी हा आनंदाचा क्षण घेऊन येणार आहे। आणि वृषभ राशीच्या स्त्री वर्गांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला अतिशय चांगला दिवस जाणार आहे। मात्र थोडासा विद्यार्थ्यांसाठीचा आजचा दिवस हा थोडा कन्फ्युजनचा दिवस राहणार आहे। तुम्हाला कार्य करताना बरेचसे त्रासांना समोर जावं लागणार आहे। त्याच्यामुळे शांत चित्ताने तुम्ही कार्य करत असाल तर त्याच्यातून प्रगती तुम्हाला नक्कीच मिळेल। तर संपूर्ण दिवस वृषभ राशीवाल्यांचा हा असा असणार आहे। विशेष करून विद्यार्थी वर्गाने आज विशेष लक्ष देण्याची इथे गरज आहे। काय आहे वृषभ राशीवाल्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत। आज वृषभ राशीचा शुभांक राहणार आहे 3 आणि त्यांचा आजचा शुभरंग राहणार आहे हिरवा। यानंतरची आपली पुढची रास आहे मिथुन रास। काय असणार आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस बघणार आहोत। मिथुन राशीचे लोक आज भरपूर कामामध्ये व्यस्त राहणार आहे। मात्र तुमच्या कामाची काळजीमुळे तुमच्या तब्येतीवर त्याचा दुष्परिणाम नाही झाला पाहिजे याचं तुम्हाला आज काळजी घेणं अतिशय आवश्यक राहणार आहे। तुमच्या आज कार्यामध्ये प्रगती नक्की दिसेल, पण काही मानसिक टेन्शन तुमचं आज वाढू शकते। त्याच्यामुळे आज थोडंसं मनाची एकाग्रता करून तुम्ही कार्य केले तर चिंता ही तुमची कमी होण्याचे मार्ग सुद्धा आज तुमच्यासाठी निघून येतील। आणि आज विद्यार्थ्यांसाठीचा दिवस अतिशय चांगला आहे। तुम्ही काही नवीन काम करायची इच्छा करत असाल तर आजपासून तुम्ही सुरुवात करायला बिलकुल तयार राहा, कारण आजपासून तुमचा दिवस हे अतिशय वेगळे बदलणार आहेत। संपूर्ण दिवस मिथुन राशीवाल्यांचा असा असणार आहे। आज तुम्ही सतत कामात व्यस्त असणार आहात, पण कामाच्या व्यापामध्ये तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आज तुम्हाला आहे। विशेष करून विद्यार्थी वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस हा अतिशय चांगला आहे। जर तुम्ही कुठलं काम नव्याने सुरू करत असाल तर ते सुरू करण्यासाठीचा आजचा दिवस हा योग्य आहे। काय आहे मिथुन राशीवाल्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत। मिथुन राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 6 आणि त्यांचा आजचा शुभरंग राहणार आहे केशरी। यानंतरची आपली पुढची रास कर्क रास। कर्क राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण बघणार आहोत। कर्क राशीचा आजचा दिवस हा थोडासा तुमच्या मनाविरुद्ध कार्य घडू शकतात। आज तुमच्या कामामध्ये अनेक प्रकारचे अडथळे सुद्धा निर्माण होऊ शकतात, पण त्याच्यामुळे तुमचं स्वतःतल्या स्वभावातला चिडचिडपणा हा लोकांमध्ये दिसून पडेल। त्याच्यामुळे पण लोक आज तुमच्यापासून थोडेसे दुरावतील। भविष्याच्या दृष्टीने तुम्ही आजचा दिवस आजचा दिवस तुम्ही समजा शांत पद्धतीने घालवत असाल तर तुमच्यासाठी फायद्याचं नक्कीच निघेल। आणि स्त्री वर्गांसाठी सुद्धा आज कौटुंबिक जीवनामध्ये काही तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याचे योग आहेत, पण त्यांनी सुद्धा आज थोडंसं शांत चित्ताने आपल्या कामामध्ये व्यस्त राहून समजा आजचा दिवस घालवला तर भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला तो त्रास कमी जाणवेल। आज संपूर्ण दिवस कर्क राशीवाल्यांनी ह्या एकाग्रतेत शांततेत घालवण्याची गरज आहे।
काय आहे कर्क राशीवाल्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. कर्क राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 7 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे लाल. तर उर्वरित राशींचा आपल्याला आढावा घ्यायचाच आहे, पण तत्पूर्वी सर आपल्याला एक मेल आलेला आहे. सरिता शाह यांनी त्यांच्या मिस्टरांची आपल्याला पत्रिका पाठवलेली आहे. मिस्टरांची त्यांनी पत्रिका पाठवलेली आहे आपल्याला. सतत माझे मिस्टर हे आजारी राहतात, तर सगळ्या प्रकारची औषधं वगैरे उपचार वगैरे करून झालेले आहेत, पण आजार काही बरा होत नाहीये. तर याबद्दल उपचार आणि मार्गदर्शन सुचवा. यांच्या कुंडलीबद्दल विचार केल्यास आपल्याला हे लक्षात येईल की गेल्या 2 वर्षापासून यांच्या तब्येतीवर अतिशय खराब परिणाम होऊन राहिलेला आहे. मुळातच यांची तब्येत नेहमीच ही सतत खराब राहण्याचे योग सुद्धा चालत येतात. बरेच वेळा यांना पोटाचा त्रास, पायांचा त्रास हा नेहमी जाणवतो. मात्र गेल्या 2 वर्षापासून यांचा शनीचा प्रभाव हा जास्त झाल्यामुळे आणि शनी हा यांचा नीच असल्यामुळे यांना त्रास हा पायांचा खूप जास्त जाणवतोय. वयानुसार सुद्धा यांचा त्रास हा जास्त वाढणार आहे आणि यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना नजर खूप लवकर लागते. यांच्या कुंडलीमध्ये जो नजरचा दोष आहे त्याच्यामुळे यांना प्रत्येक कामामध्ये सुद्धा अडचणी येतात. आणि सोबतच आताचे जे काळ सुरू आहे यांना 7.5 पण सुरू झालेली आहे. शनी पण यांचा वाईट असल्यामुळे यांना त्याचा परिणाम खूप जास्त जाणवतो आहे. मुळात तुम्हाला यांच्याकडे लक्ष देता असताना तुम्हाला यांच्या तब्येतीकडे लक्ष देणं आवश्यक आहेतच. सोबतच नजरचे म्हणजे निगेटिव्ह एनर्जी पण ज्या गोष्टीपासून आपल्याला येतात त्या निगेटिव्ह एनर्जी पासून पण आपण वाचवणं अतिशय फायद्याचं राहणार आहे. यांच्यासाठी तुम्हाला पॅरिडॉट नावाचा एक स्टोन जो येतो ते यांना धारण करून द्या. सोबत यांच्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा सुद्धा सुरू ठेवा. 7मुखी रुद्राक्ष धारण करा आणि डायजेशनसाठी यांना पिवळा कलर जेवढा कमी वापरता येईल तेवढा त्यांच्यासाठी चांगला राहणार आहे. पाण्यापासून थोडंसं दूर ठेवा यांना. आणि व्यावसायिक दृष्ट्या समजा हे काही कार्य करत असाल तर व्यावसायिक दृष्ट्या पण पाहत असताना थोडंसं सकाळचा जो वेळ आहे तो प्राणायाम आणि योगासाठी दिलेला फायद्याचा राहणार आहे. सोबतच पांढरा कलर थोडासा कमी वापरा आणि खाण्यापिण्याच्या बाबतीतही ज्या पचनासाठी जड वस्तू असतात त्यांचा पण उपयोग थोडासा कमी करा. हे यांच्यासाठी उपाय राहतीलच. पण अजून 5 वर्ष म्हणजे 2 वर्ष फक्त तुम्ही झालेले आहे. 2 वर्षातच तुम्हाला एवढा त्रास आहे तर अजून 5 वर्ष तुम्हाला त्रास सहन करावा लागणार आहे. कोणतीही पूजा करून किंवा कोणतेही मंत्र जप करून पूर्णतः तब्येत चांगली होत असते किंवा पूर्ण ग्रहांची परिस्थिती बदलत असते असं होत नाही. मात्र त्यांची प्रमाण आपल्याला कमी करता येते. म्हणून तुम्हाला पूजा करायची असेल तर पूजा करू शकता. तुमच्या कुलस्वामिनीची तुम्ही पूजा चालू ठेवा. तुमच्यासाठी मारुतीची पूजा करणं तुमच्यासाठी योग्य राहणार आहे. शनीची पूजा करणं योग्य राहणार आहे. त्यांचे मंत्र जप करणं योग्य राहणार आहे. गायत्री मंत्राचा जेवढा जप कराल तेवढा तुमच्यासाठी फायद्याचं राहणार आहे. स्वतः गायत्री मंत्र जप केल्यास तुम्हाला पोटाच्या विकारापासून तर मानसिक टेन्शनपर्यंत सगळ्या गोष्टींवर तुम्हाला याच्यासाठी अतिशय चांगला उपाय म्हणजे गायत्री मंत्राचा जप राहणार नक्कीच. त्याच्यामुळे तुम्हाला पॅरिडॉट धारण करणं, पिवळा कलर कमी वापरणं, पांढरा कलर कमी वापरणं, खाण्यापिण्यावर लक्ष देणं, प्राणायाम आणि योगा करणं, सोबत गायत्री मंत्राचं पूजन करणं आणि पठण करणं आणि मारुतीची पूजा करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यावरचे उपाय हे एवढेच असल्यामुळे हे सतत चालू ठेवा आणि 7मुखी रुद्राक्ष आवर्जून धारण करा. बाकी सर्व गोष्टी यांच्या व्यवस्थित आहेत. पण यांच्या कुंडलीनुसार यांच्या हातामध्ये राहणारा जो पैसा आहे हा बऱ्याच वेळा ॲक्सिडेंटली खर्च होतो. त्याच्यामुळे स्वतःच्या नावाने पैसा कमी ठेवणं हा यांच्यासाठी फायद्याचा राहणार आहे. मुलांकडून तुम्हाला सुख चांगलं मिळणार आहे. त्याच्यामुळे अपत्य सुख चांगलं असल्यामुळे बाकी गोष्टींचं टेन्शन न घेता स्वतःची तब्येतीची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची फक्त तब्येतीची काळजी घ्या. बाकी सर्व गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या होणार आहे नक्कीच. फक्त 5 वर्ष अजून म्हणजे फक्त नाही म्हणता येणार मुळातच यांच्यासाठी, पण 5 वर्ष असून तुम्हाला या गोष्टीसाठी थोडंसं काळजी घेणं जास्त भाग आहे. तर आपल्यासोबत सरिता शाह वर्धेवरून होत्या. त्यांनी त्यांच्या मिस्टरांची पत्रिका पाठवली होती आणि सरांकडनं योग्य रीतीने आपण त्या शंकांचं निरसन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी सरिताताई त्या पाळतील निश्चितच. पुन्हा आपण एकदा राशी भविष्याचा आढावा घेण्याकरता वळतो आहे. यानंतरची आपली पुढची रास येते आहे सिंह रास. सिंह राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण बघणार आहोत. सिंह राशीच्या वक्त्यांनी आज थोडंसं वादग्रस्त विधान करणे टाळलेल्या फायद्याचं राहणार आहे. सांसारिक जीवनामध्ये तुम्हाला आजचे दिवस हे थोडंसं सामंजस्यपणाने घालवा, कारण तुमचे वाद होण्याचे सुद्धा आज योग आहे. मात्र व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला आजचा दिवस हा फायद्याचा राहणार आहे. व्यापारांमध्ये तुमच्या काही वस्तूंचं खरेदी विक्री चालू असेल तर त्याचं प्रमाण वाढवण्यात तुम्हाला आज फायदा नक्कीच जाणवेल. त्याच्यामुळे व्यावसायिक दृष्ट्याचा आजचा दिवस जरी चांगला असेल तरी पण
जे बाकी लोक असतात, नोकरदार पेशातील लोक आहे, राजकीय क्षेत्रातील लोक आहे, जनरली सिंह राशीचे लोक राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं स्वतःचं मापदंड खूप वापरत असतात. तर त्या लोकातील म्हणजे राजकीय क्षेत्रातील लोकांनी आज थोडंसं सामंजस्यपणाने वापरणं किंवा सामंजस्यपणाने वागणं हे तुमच्या फायद्याचं राहणार आहे. त्याच्यामुळे आज शांत राहून स्वतःचे कार्य करत राहा. आजचा दिवस तुमचा चांगला जाईल. आज संपूर्ण दिवस सिंह राशीच्या लोकांनी आज आपली वक्तव्य जर कुठे जर तुम्ही करत असाल तर त्यावर आज नियंत्रण ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. काय राहणार आहे सिंह राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. सिंह राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 1 आणि त्यांचा आजचा शुभरंग राहणार आहे निळा. तर सिंह राशीचा आढावा घेतल्यानंतर आपण जाणार आहोत कन्या राशीकडे. कन्या राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. कन्या राशीच्या लोकांना आज तुम्हाला काही निर्णय घ्यायचे असेल तर आजचा दिवस थोडासा टाळलेला बरं राहणार आहे. खूप घाईचे निर्णय तुम्हाला घेणं आजच्या दृष्टीने तुम्हाला घातक जाऊ शकतात. त्याच्यामुळे आज थोडंसं हळूवारपणे पूर्ण विचार करून निर्णय घेणे केव्हाही फायद्याचं जाणार आहे. व्यापारी क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा सर्वसाधारण दिवस जाणार आहे. व्यवस्थित तुमच्या व्यवसायात प्रगती पण दिसेल, तुम्हाला खर्च पण तसंच राहणार आहे, म्हणजे सर्वसामान्य आज दिवस जाणार आहे. स्त्री वर्गांसाठी मात्र आजचा तुम्हाला थोडासा पोटाचा त्रास हा नक्कीच जाणार आहे. कन्या राशीच्या स्त्री वर्गांनी आज तुम्हाला तब्येतीकडे लक्ष देणं अतिआवश्यक राहणार आहे. तो संपूर्ण दिवस हा कन्या राशीच्या वर्गातील लोकांसाठी हा असा असणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांसाठी त्यांचा आजचा दिवस हा विशेष चांगला जरी असला तरी आज कन्या राशीतील स्त्री वर्गांनी आज त्यांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची ही गरज आहे. काय राहणार आहे कन्या राशीवाल्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. कन्या राशीचा आजचा शुभांक राहणार आहे 5 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे पांढरा. यानंतरच्या उर्वरित राशींचा आपल्याला आढावा तर घ्यायचाच आहे. त्यानंतर तुमचे जे मेल्स आले आहेत त्यांची उत्तरं सुद्धा द्यायची आहेत. पण तत्पूर्वी इथे घेतोय छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा संवाद भविष्यावर. घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती अहो हो कोण आहे ती गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी. म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत संवाद भविष्यावर या कार्यक्रमामध्ये. उर्वरित राशींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. यानंतरची रास येते आपली तुळ रास. तुळ राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. तुळा राशीच्या लोकांना आजचा तुम्हाला धनलाभाचा योग चालत आलेला आहे. काही कला रसिक क्षेत्रातील लोकांना आजचा हा दिवस अतिशय चांगला जाणार आहे. तुम्हाला बाहेर गावी जाण्याचा सुद्धा योग चालत आलेला आहे. आज कला क्षेत्रातील लोकांसाठी विशेषतः तुळा राशीतील कला क्षेत्रातील लोकांसाठीचा योग हा त्यांच्या मनानुसार आलेला आहे. म्हणजे काही गोष्टी त्यांच्या मनातल्या असतील समजा तर त्या आज त्यांच्यासोबत घडणार नक्कीच आहे. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांसाठी सुद्धा आज सहलीचा योग तुम्ही आणलेला आहे. म्हणजे सहलीला कुठेतरी जाण्याचा तुमचा आज नक्कीच बेत तयार असेल किंवा चालू असेल तर त्याचा मार्ग तुमच्यासाठी आज सुकर आहे. मात्र वाहनं हळू चालवण्याचं आजचं तुम्हाला काळजी घेण्याचं, वाहनं हळू चालवण्यासाठी पण तुम्हाला आज मी सांगू इच्छितो. कारण तुळा राशीच्या लोकांसाठी आज थोडासा ॲक्सिडेंटचा योग सुद्धा चालत आलेला आहे. त्याच्यामुळे वाहनांवर नियंत्रण ठेवणं आजच्यासाठी तुमची काळजीची गरज आहे. तर संपूर्ण दिवसाचा तुळ राशीच्या विशेष करून कलावंतांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असा असणार आहे. तुम्हाला कामानिमित्त तुम्हाला आज दौरे करण्याची आज एक संधी इथे मिळत आहेत. विशेष करून तुळ राशीच्या विद्यार्थी दशेतील लोकांसाठीचा आजचा दिवस हा सुद्धा एक सहलीचा वगैरे असा प्लॅनिंगचा वगैरे असा असणार आहे. पण हे सगळं करत असताना पुढे बाहेर जात असताना मात्र वाहने चालवत असताना त्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची विशेष गरज आहे. काय आहे तुळ राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आजचा तुळ राशीचा शुभंक राहणार आहे 3 आणि त्यांचा आजचा शुभरंग राहणार आहे पांढरा.
तर उर्वरित राशींचा आपल्याला आढावा तर घ्यायचाच आहे, पण तत्पूर्वी सर तुम्ही मागे आता आपलं सांगितलं होतं की मंत्र उच्चार जे आपण करतोय त्यामध्ये पण एक बरीचशी अशी शक्ती असते आणि ते का करावं आणि त्याचे फायदे काय? बरोबर आहे सर. मंत्र उच्चार हा फार पुरातन काळापासून चालू असलेला एक वैदिक शास्त्रामध्ये खूप पॉवरफुल उपाय आहेत. म्हणजे ज्यावेळेस आज सध्या कलियुगामध्ये अग्नी आणि मंत्र या दोन फार जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. मंत्रांनी स्वतःची तब्येत तर चांगली होते, तर सोबतच आपण आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये एनर्जी जी तयार करतो खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी तयार करत असतो. मंत्रांमध्ये अनेक प्रकार आहेत. जसे ग्रहांचे मंत्र असतात, राहूचा मंत्र आहे, गुरुचा मंत्र आहे, शनीचा मंत्र आहे. त्यासोबतच जे मंत्र सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय फायद्याचे असतात आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी खूप जास्त आहे. म्हणजे त्यांना तयार करायची गरज नाही, त्या मंत्रांमध्येच तेवढी एनर्जी आहे. फक्त ते आपण वाचन केलं, त्याचं पठण केलं तर त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर सुद्धा होत असतो. जसं महामृत्युंजय मंत्र, कोणाची समजा तब्येत सतत खराब असेल किंवा कोणाला भीती वाटत असेल, नेहमी झोपताना, रात्री झोपताना, लहान मुलांना समजा ते डचकून उठत असतील किंवा नेहमी कोणाची तब्येत खराब राहत असेल किंवा घरातील वरिष्ठ लोकांसाठी ज्यांचे म्हणजे आपण काय की प्रत्येक गोष्टीमध्ये जो व्यक्ती जिवंत आहे, जो व्यक्ती जगत आहे, त्याला मरण हे येणारच आहे. मात्र त्यांना त्रास न होण्यासाठी सुद्धा महामृत्युंजय मंत्राचा जप करणं फायद्याचं राहतं नक्कीच. महामृत्युंजय मंत्र समजा आपण जपत असाल तर तुमच्या तब्येतीवर अतिशय चांगला परिणाम त्याचा होत असतो. तसंच गायत्री मंत्र, गायत्री मंत्राला सर्वात महत्त्व दिलं गेलं आहे. सगळ्या मंत्रांचा राजा म्हणजे गायत्री मंत्रांचा उच्चार केला जातो. गायत्री मंत्र हा माणसाच्या तब्येतीसाठी तर चांगला आहेतच, सोबत तुमच्या प्रत्येक संसारातील नियमांनुसार तुम्हाला कोणत्या पद्धतीने जगायला पाहिजे किंवा कोणती आपल्यासाठी गोष्ट चुकीची आहे किंवा कोणती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे, ज्याची बुद्धीची आपल्या प्रगती करण्यासाठी सुद्धा गायत्री मंत्र खूप पॉवरफुल आहे. गायत्री मंत्रामुळे तुमच्याजवळ निगेटिव्ह एनर्जी कदापि येत नाही किंवा गायत्री मंत्रांमुळे येणारी जी काही गोष्टी असतात त्याच्यातून निगेटिव्ह एनर्जी ऑटोमॅटिक बाजूला निघून आपल्यासाठी फक्त पॉझिटिव्ह लोक, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचतं आणि त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर, आपल्या मनावर आणि आपल्या कर्मावर सुद्धा होत असतं. त्याच्यामुळे गायत्री मंत्र तर सगळ्यात महत्त्वाचा मंत्र आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने गायत्री मंत्र हा म्हटलाच पाहिजे, त्याचा परिणाम आपल्यावर खूप जास्त होत असतो. तर अशा प्रकारचे अनेक मंत्र असतात. पण मुळातच आमचा जो अभ्यास असतो म्हणजे आम्ही कुंडली जो पाहतो, म्हणजे मुळात माझा जो अभ्यास झाला आहे, आम्ही सायंटिफिकली प्रूफ ठेवलेल्याच गोष्टी पाहतो जनरली. तर त्याच्यामध्ये मंत्रांचा खूप जास्त त्याला महत्त्व दिलं आहे. मात्र पूर्णतः आम्ही पूजापाठ किंवा वैदिक शास्त्रामध्ये आम्ही त्या गोष्टीमध्ये नसल्यामुळे त्याचा परिपूर्ण माझा अभ्यास नाही आहे. नक्कीच म्हणजे मला प्रेक्षकांनाही सांगायला काही वाईट वाटणार नाही की प्रत्येक गोष्टीचा माझा अभ्यास असायलाच पाहिजे असं नाही आहे. कारण कोणताही डॉक्टर म्हटलं की त्याला सगळ्याच गोष्टी समजल्या पाहिजे असं नसतं. पण त्याला ज्याचा अभ्यास असेल त्यांनी त्याच्यावर परिपूर्ण अभ्यास नक्कीच ठेवायला पाहिजे असतो. तर मंत्रांमध्ये मी महामृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्राला सगळ्यात जास्त स्वतःहून तरी महत्त्व देतो. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मी सांगतो की या दोन मंत्रांचा नेहमी तुम्ही उच्चार करत राहा. मी स्वतःही पण करतो, त्याचा परिणाम मी स्वतः पाहत आहे. त्याच्यामुळे 100% मी गॅरंटी घेतो त्या मंत्रांची किंवा याचा परिणाम लोकांवर चांगलाच होतो. म्हणून सर आपण गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र या दोन्ही विषयावर पण बोललेलो आहोत. पण ओंकार जेव्हा आपण जप करतो त्यात पण एक अशी विशेष ताकद असते. ओंकारापासून तर सर स्वर्गाची सृष्टीची निर्मितीच झालेली आहे. म्हणजे मुळात यांनी नासावाल्यांनी सुद्धा शोध लावलेला आहे की ओंकाराचा उच्चार हा पूर्ण सौरमंडलामध्ये आजही पण तो ध्वनी आहे आणि त्या ध्वनीचा परिणाम आपण प्रत्येक शब्दांमध्ये ओम हा उच्चार येतोच. म्हणजे आपली सुरुवात किंवा आपल्या बोलण्याची सुरुवात किंवा आपल्या पाहण्याची सुरुवात किंवा आपल्या जगण्याची सुरुवात ह्या ओम या शब्दांपासून किंवा ओंकारापासूनच झालेली आहे. तुम्ही श्वास सुद्धा घेता तर त्याच्यामध्ये पण ओमचा उच्चार हा पासून निघतच असते. त्याच्यामुळे ओमचा उच्चार करणारे लोकांचा प्रॅक्टिकली आणि रिसर्च झालेला आहे की जे लोक ओमचा उच्चार सतत करत राहतात त्यांच्या तब्येतीमध्ये खूप जास्त बदल होत राहतो आणि खूप जास्त परिणाम त्यांचा पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये पण दिसतो. वेगवेगळे कसं व्हायब्रेशन असतं ओंकार, खूप चांगला व्हायब्रेशन असतं आणि त्याचा परिणाम तुम्ही स्वतःसाठीच नाही तर तुमच्या मुलांसाठी सुद्धा, तुमच्या परिवारातील प्रत्येक लोकांसाठी सुद्धा देऊ शकता. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल हा एक रेकी मधला पण प्रकार आहे, म्हणजे मेडिटेशन मधला पण प्रकार आहे की ओंकाराचा उच्चार तुम्ही करत असाल, मेडिटेशन तुम्ही चालू ठेवाल आणि तुमच्या समोर समजा आता एखाद्या गोष्टीचं असतं किंवा समजा एखाद्याच्या वडिलांची तब्येत खराब आहे आणि त्या व्यक्तीने मेडिटेशनला बसायला पाहिजे, त्यांच्या वडिलांचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आणायला पाहिजे आणि त्यांची तब्येत चांगली होऊन राहिली याच्यासाठी त्यांनी ओमचा उच्चार करायला पाहिजे. पूर्ण मस्तकापासून तर आपल्या पूर्ण
शरीरामध्ये त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि ओमचा उच्चार समजा सुरू ठेवला तर त्यांच्यावरचा जो निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा त्यांची जी तब्येत खराब आहे त्या तब्येतीवर सुद्धा चांगला परिणाम दिसायला लागतो. म्हणजे मी समजा ओमचा उच्चार करत असेल तर माझ्या परिवारातील लोकांना सुद्धा त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. एवढं पॉवरफुल ओमचा उच्चारामध्ये आहे. सराउंडिंग एकदम असं फ्रेश करून टाकतं बिलकुल. ओंकार आणि मंत्रोच्चारणे. पुन्हा असेच आणखी काही विषयांवर आपण बोलणार आहोत, पण तत्पूर्वी आणखी एकदा आपण राशी भविष्यांचा आढावा घेण्यासाठी जातो आहोत. यानंतरची आपली पुढची रास आहे रुचिक रास. रुचिक राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला सुख समृद्धीचा अनुभव आज मिळेल. जे लोक बांधकाम क्षेत्रामध्ये आपलं कार्यरत करत आहात त्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा विचार करण्याचा राहणार आहे, कारण तुमच्या क्षेत्रामध्ये आज थोडंसं विपरीत परिणाम होण्याचे सुद्धा योग घडत आलेले आहेत. त्याच्यामुळे कोणताही निर्णय घेताना विशेषतः इंजिनिअरिंग क्षेत्रातील लोकांना म्हणजे जे बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्यांनी आज थोडासा आजचा दिवस घालवलेला फायद्याचा राहणार आहे. काही नवीन काम करत असताना आजचा दिवस थोडासा टाळणं फायद्याचं जाणार आहे. सोबतच कौटुंबिक जीवनामध्ये आज तुम्हाला सुखांमध्ये वृद्धी होणारच आहे, पण पाहुण्यांची रेलचेल सुद्धा आज वाढणार आहे. त्याच्यामुळे खर्चांवर आज नियंत्रण ठेवणं तुम्हाला बंधनकारक राहील, पण खर्च हा तुमचा वाढणारच आहे. आज संपूर्ण दिवस हा रुचिक राशीवाल्यांचा हा असा असणार आहे. काय राहणार आहे रुचिकवाल्यांसाठी त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण पाहणार आहोत. वृश्चिक राशीचा आजचा शुभ अंक आहे 9 आणि आजचा त्यांचा शुभ रंग राहणार आहे हिरवा. तर उर्वरित राशींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, पण तत्पूर्वी इथे आपल्याला राजन श्रीवास पुन्हा वर्धेवरूनच आपल्याला एक मेल आलेला आहे. राजन श्रीवास यांचा ते सुद्धा विचारत आहेत, सध्या माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि वडिलोपार्जित व्यवसाय म्हणजेच कपड्यांच्या व्यवसायामध्ये ते वडिलांना हातभार लावतात, पण त्या कामामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही, तर याबद्दल मार्गदर्शन करावं असं त्यांचं म्हणणं आहे. राजन मिश्रा वर्धेवरून. राजनजी, तुमच्या कुंडलीनुसार तुमचा हा योग जो आलेला आहे तो बरोबर वेळेस आलेला आहे, कारण आताचा जो काळ आहे हा तुमच्यासाठी अतिशय फायद्याचा आणि अनुकूल झालेला आहे तुमच्यासाठी. कारण आजची परिस्थिती तुमच्या फायद्याची असल्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये नवीन नवीन कल्पना जागृत होणार आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा मिळणार आहे. तुम्ही व्यवसायदृष्ट्या कपड्याच्या व्यवसायामध्ये आहात, हा वडिलोपार्जित आहे म्हणून आहात असं तुमचं म्हणणं आहे, पण तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती आहे. सोबतच तुम्ही समजा एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने कपडा हा तुम्हाला चंद्राशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे चंद्र तुमचा खूप चांगला आहे आणि चंद्राशी रिलेटेडच हॉटेल लाईन सुद्धा येत असते. तर हॉटेल लाईनशी रिलेटेड म्हणजे खाण्याशी संबंधित कोणत्या व्यवसायामध्ये तुम्हाला हात टाकायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रगती करता येणार आहे, पण कपड्याच्या व्यवसायात तुम्हाला प्रगती चांगलीच भेटणार आहे. तुमचे विचार हे खूप मोठे असल्यामुळे, तुमचे स्वप्न खूप मोठे असल्यामुळे आज तुम्हाला थोडंसं त्याला प्रगती करायला वेळ लागणार आहे, कारण गेल्या 6 वर्षापासून तुमची प्रगती खुंटलेली होती, पण आता या वर्षीपासून म्हणजे या मार्च महिन्यापासूनच तुम्हाला प्रगतीचे योग चालत आलेले आहे. थोडासा वेळ जाऊ द्या, या गोष्टीवरूनच तुम्हाला फायदा कपड्याच्याच व्यवसायामध्ये जास्त दिसणार आहे आणि वडिलोपार्जित असल्यामुळे नवीन व्यवसायामध्ये हात टाकताना अडचणी जात असतात. तुमचा अतिशय जुना व्यवसाय असल्यामुळे तुम्हाला त्याच्यात प्रगती मिळेल, पण तुमच्यासाठी पर्सनली तुमच्यासाठी त्या व्यवसायामध्ये फायदा हा नक्कीच दिसेल. आणि सोबतच समजा या व्यवसायाशी रिलेटेड अजून एखादा दुसरा कोणता व्यवसाय करायचा असेल किंवा याच्या व्यतिरिक्त व्यवसाय करायचा असेल तर हॉटेल लाईन तुम्हाला फायद्याची राहणार आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता. आणि तुमच्या कुंडलीनुसार तुमचा चंद्र चांगला आहे, पण त्याची पॉवर तुम्हाला थोडीशी कमी मिळत आहे, त्याच्यामुळे मोती हा रत्न तुम्ही धारण करा, पांढरा कलर तुम्ही जास्त वापरा आणि पांढरा वस्तू तुम्हाला जास्त वापरणं फायद्याचं तर राहीलच. सोबतच तुमचा गुरु सुद्धा अतिशय चांगला आहे, त्याच्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुमची प्रगती चांगली होणार आहे. आणि याच्यासोबतच पिवळा कलर वापरा, पण पुखराज तुम्हाला नाही चालत, कारण पुखराजमुळे समजा पुखराज तुम्ही घालत असाल तर तुम्हाला पोटाचा सुद्धा त्रास जाणवू शकतो. त्याच्यामुळे जेवढी गुरुची पॉवर आहे तुमच्या कुंडलीनुसार तेवढीच पॉवर तुमच्यासाठी फायद्याची राहणार आहे. आणि बाकी कुंडली तुमची व्यवस्थित आहे, अपत्य सुख तुम्हाला चांगलं आहे, वैवाहिक सुख तुम्हाला चांगलं आहे, कुंडली अतिशय चांगली आहे. भविष्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी आम्ही मनापासून शुभकामना आठवतो. तर आपल्यासोबत राजन मिश्रा वर्धेवरून होते, त्यांच्या शंकांचे निरसन आपण सरांकडनं करून घेतलेलं आहोत. यानंतर पुन्हा एकदा आपण राशी भविष्यांचा आढावा घेण्यासाठी जातोय. पुढची रास आपली येते आहे धनुरास. धनुराशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण पाहणार आहोत.
धनुराशीचे लोक थोडेसे स्वावलंबी लोक असतात आणि आज तुमचा तो दिवस आज उगवलेला आहे. स्वावलंब हा तुमच्या समोर तुम्हाला दिसणार आहे आणि त्याच्यामुळेच वरिष्ठांसोबत तुमचे आज थोडेसे मतभेद होण्याचे सुद्धा योग चालत आलेले आहेत. मात्र तुम्हाला माघार घेणं हे फायद्याचं राहणार आहे. भविष्याच्या दृष्टीने तुम्ही आज समजा तुम्ही माघार घेत असाल तर भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच मिळणार आहे. त्याच्यामुळे वाद टाळून स्वतःच्या कामामध्ये प्रगती करा, स्वतःच्या कामामध्ये लक्ष द्या, तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा नक्कीच मिळणार आहे. पण धनुराशीच्या लोकांना आज थोडंसं तुम्हाला पोटाचा त्रास जाणवणार आहे, म्हणजेच डायजेशनकडे आज तुम्हाला लक्ष देणं आवश्यक राहणार आहे. संपूर्ण दिवस हा धनुराशीवाल्यांचा असा असणार आहे. कौटुंबिक कलहापासून आज विशेष करून धनुराशीवाल्यांनी नक्कीच दूर राहायचं आणि पोटाचे त्रास संपवण्याचे आज दाट योग आहे, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. काय आहे धनुराशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसंच शुभरंग आपण पाहणार आहोत. धनुराशीचा आजचा शुभांक आहे 4 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे हिरवा. तर यानंतरची आपली पुढची रास आहे मकर रास. मकर राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण पाहणार आहोत. मकर राशीच्या लोकांसाठी आजची ही म्हण खूप लागू पडणार आहे. कल करेसो आज कर, आज करेसो अभी. म्हणजे तुम्ही समजा काही विचार करत असाल की आम्हाला 2-3 दिवसानंतर हे कामं करायचे असेल तर ते कामं 2-3 दिवसानंतर न करता आजपासूनच त्याला सुरुवात करा, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला आलेला आहे. नवीन प्रगती तुम्हाला भेटणार आहे. नवीन गोष्टींमध्ये तुम्हाला आज हात टाकत असाल तर त्याचा फायदा नक्कीच भेटणार आहे. पण सोबतच व्यवसाय करत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा प्रलंबित योग आलेला आहे. म्हणजे तुमच्या कामामध्ये तर गती मिळणार आहे पण पैसा येण्याचा योग तुम्हाला आज थोडासा कमी राहणार आहे. म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या प्रगती दिसेल पण पैसा थोडासा कमी राहील आज. विशेष करून आज मकर राशीवाल्या लोकांसाठी आज हा संपूर्ण दिवस असा असणार आहे. पण विशेष करून आज जर काही कामं तुमची रेंगाळली असेल तर ती आज लवकरात लवकर पूर्णत्वास लावण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहे. काय आहे मकर राशीवाल्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. मकर राशीचा आजचा शुभांक आहे 8 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे जांभळा. यानंतरची आपली पुढची रास कुंभ रास. कुंभ राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण पाहणार आहोत. कुंभ राशीच्या लोकांना आज तुम्हाला गोड बोलून स्वतःचे कार्य करून घेण्याचे योग चालत आलेले आहे. स्वतःचे कामं करत असताना प्रवासाचे योग सुद्धा चालत आले आहे. नवीन नवीन ओळखी सुद्धा तुमची वाढणार आहे पण त्याच्यातून फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. खर्चावर तुम्हाला आज मात्र थोडंसं बंधन ठेवणं आवश्यक राहणार आहे, कारण अचानक खर्च तुमचे वाढणार आहेत आणि तब्येत तुमची चांगली असल्यामुळे तुम्हाला नवीन प्रगतीसाठीचा आजचा दिवस हा तर चांगला आलेलाच आहे. पण कौटुंबिक जीवनामध्ये थोडंसं दुरावा निर्माण होणार आहे. म्हणजे कुटुंबापासून थोडंसं तुम्हाला प्रवासाच्या योगामुळे दूर राहावं लागेल. त्याच्यामुळे कुटुंबातील लोक तुमच्याबद्दल थोडे नाराज राहतील. तर संपूर्ण दिवस हा कुंभ राशीवाल्यांसाठीचा हा असा असणार आहे. काय आहे कुंभ राशीवाल्यांसाठीचा त्यांचा आजचा शुभांक तसंच शुभरंग आपण पाहणार आहोत. कुंभ राशीचा आजचा शुभांक आहे 1 आणि त्यांचा आजचा शुभरंग राहणार आहे हिरवा. तर यानंतरची आपली शेवटची रास मीन रास. मीन राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण पाहणार आहोत. मीन राशीच्या लोकांना आज थोडासा मानसिक तणाव जाणवणार आहे. तुमच्या कामामध्ये थोडेसे अडचणी येत असल्यामुळे तुमच्या शब्दांचं कंट्रोल तुमच्यापासून सुटणार आहे. त्याच्यामुळे लोकांना अपशब्द बोलण्याचे सुद्धा तुमचे योग चालत आलेले आहे. पण याचा परिणाम तुमच्या भविष्यावर खूप मोठा वाईट प्रसंग येण्याचे सुद्धा योग येणार आहे नक्कीच. त्याच्यामुळे शब्दांवर नियंत्रण ठेवून आज तुम्ही कार्य चालू ठेवा. विशेषतः कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा आज तुमचे भांडणं होण्याचे किंवा वाद होण्याचे योग चालत आले आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडंसं कौटुंबिक वादाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामामध्ये राहिलेला केव्हाही फायद्याचा राहणार आहे. आणि आज तुम्हाला थोडं सर्दीचा आणि कफचा सुद्धा त्रास जाणवणार आहे. तर संपूर्ण दिवस हा मीन राशीवाल्यांचा असा असणार आहे. तर विशेष करून आज मीन राशीवाल्यांनी आज त्यांच्या शब्दांवर नियंत्रण ठेवणं हे अति गरजेचं आहे. काय आहे मीन राशीवाल्यांसाठीचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण पाहणार आहोत. आजचा मीन राशीचा शुभांक राहणार आहे 3 आणि त्यांचा आजचा शुभरंग राहणार आहे पिवळा. तर नियमित दिवसांप्रमाणे आज सुद्धा आपण 12ही राशींचा आढावा घेतला. काही समस्यांचं काही तक्रारींचं आपण निवारण सुद्धा केलेलं आहे. तुम्हाला पण भविष्याबद्दल अशाच समस्या आणि तक्रारी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठीचा आमचा ईमेल ID आहे astrosanwad@gmail.com. तसेच तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9326176658. या क्रमांकावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता.
तर प्रेक्षक हो, वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा संवाद भविष्यावर. नमस्कार.